श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून मी आपल्या या चॅनलवर स्वागत करते. 28 ऑक्टोबर 2023ला शनिवारी कोजागिरी पौर्णिमा आहे आणि याच दिवशी चंद्रग्रहणसुद्धा आहे. या दिवशी जरी चंद्रग्रहण असलं तरीसुद्धा आपल्याला सत्यनारायण पूजा ही सुद्धा करायची आहे आणि त्यासोबतच कोजागिरी पौर्णिमेचे जे पूजन आपण करतो ते सुद्धा आपल्याला करायचे आहे. कोजागिरी पौर्णिमा ही लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची अशी मानली जाते. इतर ज्या काही 12 पौर्णिमा ह्या येत असतात त्या पौर्णिमांमध्ये कोजागिरी पौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला माता लक्ष्मीची त्यासह चंद्राची, इंद्राची आणि कुबेर देवतेची सुद्धा पूजाही करायची असते. तर या दिवशी आपल्याला आपल्या घरी माता लक्ष्मी ही चिरस्थायी स्वरूपात अस्तित्वात राहावी आणि माता लक्ष्मी ही चंचल असते, पण ती आपल्या घरात तिचं वास्तव्य हे कायम असावं यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आणायच्या आहेत. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की माता लक्ष्मी ही चंचल आहे. आपण सर्वजण प्रामाणिकपणे कष्टही करत असतो, मेहनतही घेत असतो, पण तरीसुद्धा जर आपल्याकडे लक्ष्मी माता ही येत नसेल तर ह्या काही ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या आपण जर आपल्या देवघरामध्ये आणून ठेवल्या आणि त्या वस्तूंवर आपण नेहमी जर सेवा करत राहिलो तर आपल्याला लक्ष्मी मातेची कधीही कमतरताही भासत नाही आणि त्यासोबतच लक्ष्मी माता ही आपल्या घरी अखंड अस्तित्वात असते. माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या आणि माता लक्ष्मीला खेचून आणणाऱ्या अशा ह्या वस्तू आहेत. तर त्या वस्तूंपैकी मी ज्या काही तुम्हाला वस्तू सांगणार आहेत त्यातून तुम्हाला ज्या काही वस्तू आणण्या शक्य असतील त्या तुम्ही नक्कीच आणा. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजेच श्रीयंत्र. या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे श्रीयंत्र आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे आणि ते आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचं आहे. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन आहे आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्रावर नेहमी अगदी वेळोवेळी सेवाही होत असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम अस्तित्वात असते. त्या घरातून माता लक्ष्मी कधीही निघून जात नाही. पण हे श्रीयंत्र आणून ते व्यवस्थित आपल्याला स्थापन करायचं आहे आणि त्यावर अगदी वेळोवेळी आपल्याला त्याच्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत. नुसतंच श्रीयंत्र आणून आपल्याला आपल्या देवघरामध्ये हे ठेवून द्यायचं नाही आहे, त्यावर सेवासुद्धा आपल्याला ही नेहमी करायची आहे. आपली पुढची वस्तू आहे ती म्हणजेच कमळगट्ट्याची माळ. आपण हे श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये जेव्हा ठेवतो त्या श्रीयंत्राभोवती आपल्याला कमळगट्ट्याची माळ ही सुद्धा ठेवायची असते. या कमळगट्ट्याच्या माळेवर आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी ज्या काही सेवा असतात तर त्या करायच्या असतात. आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर त्या मूर्तीभोवतीसुद्धा तुम्ही हे कमळगट्ट्याची माळ गुंडाळून ठेवू शकतात. कमळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि या कमळगट्ट्याच्या माळेमध्ये कमळाचे जे बीज असतात त्या बीजांपासून ही माळ बनलेली असते. तर ही माळसुद्धा आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरी आणायची आहे. ही माळ तुम्हाला तुमच्या यथाशक्तीप्रमाणे घ्यायची आहे. तुम्हाला लहान घ्यायची तर तुम्ही लहानसुद्धा घेऊ शकतात आणि 108 मण्यांची जर घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. पुढची अत्यंत महत्त्वाची अशी वस्तू आहे ती म्हणजेच भगवान विष्णू हे झोपलेले आहेत आणि माता लक्ष्मी ही त्यांचे पाय चेपत आहेत. असा जो फोटो आहे तो फोटो आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेला आपल्या घरी आणायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. हा फोटो जर तुमच्या देवघरात आधीच असेल तर त्याची पूजा ही तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे. अशी तर आपल्याला अगदी रोज नेहमी करायचीच असते, पण या दिवशीसुद्धा आवर्जून करायची आहे. आणि हा फोटो जर तुमच्या देवघरात नसेल तर तुम्ही या दिवशी तो नक्की घेऊन या. पुढची वस्तू आहे ती म्हणजेच कुबेर यंत्र. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कुबेर देवतेचे सुद्धा आपल्याला पूजन हे करायचे असते आणि हे जर यंत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते यंत्र या दिवशी घेऊन या आणि या दिवशी त्याचे व्यवस्थित स्थापन करून त्याची पूजाही आपल्याला करायची आहे. कुबेर देवतेची मूर्ती ही आपल्याला देवघरामध्ये ठेवता येत नाही, म्हणून आपल्याला कुबेर यंत्र हे आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. आणि त्यासोबतच आपल्याला गजलक्ष्मी ही सुद्धा आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी आणायची आहे. आणि ज्यांच्या घरामध्ये गजलक्ष्मी असते त्यांच्या घरी माता लक्ष्मी ही अखंड वास करते, त्यामुळे आपल्याला या दिवशी गजलक्ष्मीच्या जोडी आपल्याला या दिवशी आपल्या घरी आणायची आहे. ही गजलक्ष्मी छोटी घ्या, मोठी घ्या, चांदीची घ्या, पितळीची घ्या, तुम्हाला जशी शक्य होईल तशी ती तुम्ही घ्यायची आहे. त्यानंतर महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजेच कवडी. या दिवशी आपल्याला ज्या पिवळ्या कवड्या असतात त्या कवड्या आपल्या देवघरामध्ये आणून त्या स्थापन करायच्या आहे. तर या कवड्या किती आणाव्यात तर तुम्ही 1 कवडी आणू शकता, 3 किंवा 5 किंवा 7 किंवा 9 याप्रमाणे तुम्हाला जितक्या कवड्या आणणं शक्य होत असेल तितक्या तुम्ही आणू शकतात आणि त्या आपल्या देवघरामध्ये आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी स्थापन करायच्या आहेत. पिवळ्या कवड्या ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात आणि त्यामुळे आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेला या कवड्या आपल्या घरी आणून त्या स्थापन करायच्या आहेत.
आपल्या मेहनतीला, आपल्या कष्टाला यश यावं आणि त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आपल्या घरी स्थिर व्हावी यासाठी ह्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून या आणायच्या आहेत. आणि नुसत्या आणून या गोष्टी आपल्याला ठेवायच्या नाही आहेत, तर वेळोवेळी त्या वस्तूंवर आपल्याला सेवा जी आहे ती सगळी करायचीच असते. जेव्हा आपण या वस्तूंवर सेवा करू तेव्हाच आपल्याला त्या वस्तूंचा जो काही शुभ परिणाम आहे तो हा दिसून येत असतो. या वस्तू तुम्ही आणून नुसत्याच ठेवून दिल्या आणि त्यावर जर सेवा केली नाही तर त्याचा शुभ परिणाम हा तुम्हाला मिळत नाही. आणि त्यामुळेच वेळोवेळी या वस्तूंची पूजा होणं आणि त्यांची सेवा होणं ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची आहे. तरच माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरी अखंडही वास करत असते. तर याप्रमाणे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या वस्तू आहेत माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या त्या आपल्याला आपल्या घरी आणायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. आणि हो, व्हिडिओत दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.